पद्मश्री सुभाष पाळेकर यांच्या झिरो बजेट शेतीच्या पुणे जिल्ह्यातील शिवार फेरीत 1 मार्च रोजी वंदन घुले यांच्या खपली गावाच्या शेतीची पाहणी करण्यात आली। वंदन घुले हे पुणे जिल्ह्यातील मांजरी खुर्द गावचे असून ते वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये रिसर्च अँड डेव्हलपमेंट विभागात काम करतात। नोकरीबरोबर शेतीत लक्ष घालत त्यांनी झिरो बजेट नैसर्गिक शेती तंत्राने यशस्वीपणे शेती करता येते हे दाखवून दिले आहे। यावेळी पद्मश्री सुभाष पाळेकर यांच्या समवेत शेकडो शेतकरी उपस्थित होते। यावेळी पद्मश्री सुभाष पाळेकर यांनी खपली गव्हाचे आरोग्यविषयक महत्त्व उपस्थितांना सांगितले। वेदकालीन जीवन पद्धतीमध्ये खपली गव्हाची पोळी हे मुख्य अन्न होतं। जनावरांना सुद्धा पाळीव प्राण्यांना खपली गव्हाची उंडे खाऊ घालतात, कारण खूप पौष्टिक असते। खपली गव्हाची पोळी औषधी आहे, म्हणजे आपल्या शरीरातली प्रतिकारशक्ती वाढवते। जे प्रतिपिंड असतात, आपल्या शरीरामध्ये प्रतिपिंड असतात जे प्रतिकारशक्ती वाढवतात, अँटीबॉडीज, त्याचं प्रमाण खपली गव्हाचं खाण्यामुळे वाढतं आणि म्हणून प्रतिकारशक्ती वाढते। तुम्हाला मधुमेह असेल तर खपली गव्हाची पोळी खा, नैसर्गिक अन्न खा आणि रोज सकाळी 4 किलोमीटर फिरा, तुम्हाला डायबिटीस नक्कीच दुरुस्त होईल। खपली गव्हाची खीर दक्षिण भारतामध्ये खूप प्रसिद्ध आहे। म्हणजे जावई बाप्पा आले तर आपण पुरणाची पोळी खाऊ घालतो, दक्षिण भारतामध्ये पुरणाची पोळी ओबट्टू म्हणतात। त्याच्यापेक्षा ज्या घरी खीर आज केल्या गेली, समजा तर मोठा पाहुणचार आणि मोठा सन्मान झाला पाहुण्याचा, इतकं प्रसिद्ध त्या दक्षिण भारतामध्ये, कारण ती औषधी आहे। लहान मुलांना तुम्ही याची खीर खाऊ घाला, ते कॉम्प्लॅन, आय एम ए कॉम्प्लॅन बॉय, काही अर्थ नाही, याची खीर खाऊ घाला आणि नाचणीची खीर खाऊ घाला, तुमचं बाळ अत्यंत सुदृढ होईल आणि शेवटपर्यंत त्याला आजार होणार नाही, इतकी पौष्टिकता आहे। खपली गव्हाची पोळी फार कमी खावं लागते, म्हणजे समजा तुम्ही एक पोळी खाल्ली तर दिवसभर भूक लागणार नाही। रासायनिकची दुसऱ्या जातीची संकरित जातीच्या गव्हाच्या पोळ्या 3 खाल तर संध्याकाळी भूक लागते। हे पौष्टिकता आहे, औषधी मूल्य आहे आणि प्रतिकारशक्ती आहे। यावेळी वंदन घुले यांनी झिरो बजेट शेतीतील आपली वाटचाल कशी झाली, घरातल्यांचा विरोध स्वीकारून देखील निर्णयावर ठाम राहत झिरो बजेट नैसर्गिक शेतीचे तंत्र कसे यशस्वी केले आणि त्यानंतर घरातल्यांचा विरोध कसा मावळत गेला याविषयी सविस्तर सांगितले। झिरो बजेट शेतीविषयी मी थोडीशी माहिती होती, डॉक्टरांकडून मला त्याच्याबद्दल थोडीफार माहिती मिळाली, पण प्रत्यक्ष काही पाहिलं नव्हतं प्लॉट वगैरे किंवा काही त्याच्यामध्ये रिझल्ट मी कुठे पाहिलेले नव्हते। डॉक्टरांनी मला 3 ते 4 वेळा मला बारामतीच्या एका प्लॉटवरती येण्यासाठी एक थोडीशी रिक्वेस्ट केली होती। 5 जूनला आम्ही त्या प्लॉटवरती गेलो बाप्पूंच्या, आणि तिथे पाहिल्यानंतर बाप्पूंचं असलेलं प्लॉट, म्हणजे जो काही शिवार आहे आणि त्याच्या आजूबाजूची शेती, ह्याच्या मला जो तफावत आणि जो फरक मला दिसला, त्याच्यावरून कळलं की हे नक्कीच काहीतरी वेगळं तंत्रज्ञान आहे। तिथून सगळी माहिती, आंतरपीक असेल किंवा बाकीच्या कुठल्याही सापळा पीक वगैरे असेल, हे सुद्धा मी त्याच्याविषयी थोडीफार माहिती घेतली। नेहमीच गहू करण्याचा प्लॅन केला, त्यामध्ये आपण खपली गहू करूया या निमित्ताने आम्ही बियाणे आणले। बियाणे आणल्यानंतर फलटणहून मी अचानक अर्ध्या तासामध्ये आम्ही एक डिसिजन घेतलं की झिरो बजेटचं बियाणं आहे, तर मग झिरो बजेटनीच शेती केलेली प्रयोग करून पाहण्यात पाहूया आपण। घरच्यांशी बोलणं केलं, घरच्यांनी 10 ते 15 मिनिटातच त्याला हिरवा कंदील दिला की ठीक आहे, तुम्ही करताय त्याला आमचा काही विरोध नाही आहे आणि सगळी माहिती घेऊन पूर्णपणे करा। डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही तो झिरो बजेटचा गहू लावला, त्याला आम्ही जीवामृताचे वेगवेगळे डोस वगैरे ते पण दिलेले आहेत। सगळे पाळेकर सरांच्या सगळ्या मार्गदर्शनाखाली त्याला लागणारे बाकीचे आंतरपीक वगैरे सगळे आम्ही घेतले। आम्ही त्यामध्ये मेथी साधारणतः घेतली, त्यानंतर कोथिंबीर घेतली। 2.5 ते 3 सेंटीमीटरच्या भेगा असतानासुद्धा, पूर्ण कडक असतानासुद्धा मला म्हणजे जे काही कोथिंबीरचं वगैरे लावलेली होती, त्याच्या मुळे उघडी पडलेले असतानासुद्धा हिरवीगार अशी कोथिंबीर मला मिळाली। मध्यंतरी आमचा एक छोटासा प्रॉब्लेम आला होता की त्याच्यावरती मावा पडला होता आणि माव्याच्या वेळेस थोडीशी भीतीदायक वातावरण वाटलं, कारण पीक बरोबर मॅच्युरिटी स्टेजला जायला लागलं होतं आणि माव्याचा प्रादुर्भाव थोडासा वाढला होता। सुरुवातीला आम्ही काहीच केलं नाही, पण त्यानंतर थोडंसं बाकीच्यांचं मार्गदर्शन घेऊन आम्ही त्याच्यामध्ये गोमूत्र आणि हिंगाचा वापर केला। 1 ते 2 दिवसांनी थोडं इफेक्ट व्हायला लागला त्याला, पण तो वापर करण्याच्या आधी अचानक असा विचार आला होता रात्रीचा की केमिकल फवारलं तर का होईल, असं घरच्यांचा विचार आला। पण घरच्यांना मी फक्त तिथे एक रिक्वेस्ट केली की आपण झिरो बजेटने केलेलं आहे, हे दीड महिना आपण याच्यासाठी जे कष्ट घेतलेले आहेत
तर आपल्याला फक्त अजून 1.5 महिना फक्त बाकी आहे, तर आपण तीच पद्धत पूर्णपणे करू. पण घरच्यांना थोडीशी परत भीती, नाही असं पीक पूर्णपणे हातातून जाईल. शेवटी मी त्यांना थोडेसे वादविवाद झाल्यासारखंच झालं, पण मी त्यांना सांगितलं की माझा जो काही पगार येईल, हे ज्याचं जेवढं काही नुकसान येईल त्याला मी तुमचा पगार हा माझ्या तुमच्या हातात ठेवेल आणि हे जे काही म्हणजे एक प्रकारे हे नुकसान भरण्याचं काम मी करेल, पण माझं फक्त एवढं ऐका. त्यानंतर डॉक्टरांना मी सांगितलं असं असं घरी थोडीशी चर्चा चालू आहे की उद्या केमिकलचा एखादा डोस द्यावा, असं त्यांची चर्चा चालू आहे. डॉक्टरांनी पण सुरुवातीला त्यांना फोनवरून वडिलांना सांगितलं की असं काही करू नका, याचं बरोबर इफेक्ट होईल. ते म्हणजे अजून 2 दिवस झाले, त्याच्यावरती काही आम्ही गोमूत्र आणि हिंग मारलं तरी काही फरक थोडासा इतकं काही जाणवलेलं नाही. डॉक्टरांनी सांगितलं याचा इफेक्ट हळूहळू होईल. त्यानंतर डॉक्टरांनी काही कीटक दाखवले की जे मावा खात होते, त्याचे डॉक्टरांनी व्हिडिओ शूटिंग पण केलेली आहे. वडिलांना प्रत्यक्ष दाखवलं, त्यास वडिलांना त्याचा इफेक्ट जाणवला. आणि त्याच्यानंतरच्या पुढच्या जीवामृताच्या डोसच्या वेळेस आम्ही ज्यावेळेस पाणी देत होतो, पाणी देताना जीवामृत टाकत होतो, त्याच वडील स्वतः कमीत कमी 8 ते 9 वेळा मला असे म्हटले की खरोखरच याचा इफेक्ट झालेला आहे, बरं झालं आपण ते केमिकलचा कुठल्याही प्रकारचा डोस दिला गेलेला नाही. आजूबाजूचे येणारे सकाळ संध्याकाळ सांगत होते तुमचे इथे मावा खूप पडलेला आहे, त्याला केमिकल मारा नाही तर पूर्णपणे गहू हातातून जाईल. आणि आम्हाला त्यावेळेस वेड्यात काढत होते, पण आज कोण वेड्यात ठरलं हेच सर्वांनी आत्ता पाहिलेलंच आहे. ब्युरो रिपोर्ट ZBNF SP TV.